वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात लिफ्ट बंद, दिव्यांगांना त्रास, प्रशासन झोपेत। वाशिम जिल्हा रुग्णालय येथे तपासणीकरिता आलेल्या दिव्यांगांना लिफ्ट बंद असल्याने नाहकच त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे। गेल्या 2 वर्षापासून लिफ्ट सामान्य रुग्णालय येथील लिफ्ट बंद असल्याची माहिती मिळालेली आहे। त्यामुळे गरोदर माता, दिव्यांग यांना पायऱ्यांनी कसरत करत जावे लागते। यासाठी रुद्र अपंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष व्यास व वाशिम तालुका अध्यक्ष शब्बीर परसुवाले यांनी बंद लिफ्ट संदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे उपजिल्हा चिकित्सक यांना बोलावून दिव्यांगांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली। गेल्या 2 वर्षापासून बंद असलेली लिफ्ट त्वरित चालू करावी। तसेच जिल्हा रुग्णालय येथे दिव्यांगाच्या प्रमाणपत्राला 3 महिने लागत आहेत। तेच प्रमाणपत्र दलालाच्या माध्यमातून काढले असता फक्त 15 दिवसात भेटते। याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे व दिव्यांगाची पिळवणूक थांबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। दिव्यांगाचे प्रमाणपत्रासाठी भटकंती होऊ नये असे शासनापर्यंत निर्देश देऊन त्यांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे। प्रतिनिधी गोपाल तिवारी।